हॅलो एव्हरीवन, आज दिवस आहे 8 एप्रिल 2024. आज आपण एक 6,750 पर्यंतचं प्रॉफिट एक मॉर्निंग सेशनला एक कुठेतरी बुक केलेलं आपल्या सर्वांना स्क्रीनवरती दिसत असेल. जर स्क्रीनवर बघायला गेलो तर 22,600च्या कॉल साईडला आपण एक ऑलमोस्ट 250 क्वांटिटी सोबत एक 93 रुपीजला कुठेतरी बाय केलेला आहे आणि 120 रुपयापर्यंत कुठेतरी सेल करण्याचा प्रयत्न आपण केलेला आपल्या सर्वांना इथे दिसत असेल. याच्या माध्यमातून आपण एक 6,750 पर्यंतचं प्रॉफिट कुठेतरी या दिवशी आपण डन करू शकतो. आता हे प्रॉफिट आपण 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया की कुठल्या पद्धतीमध्ये आपण हे डन केलेलं आहे. जर 8 तारखेला आपण बघायला गेलो तर इंडेक्स आपल्याला दिसेल की कुठेतरी आपल्याला गॅपअप कुठेतरी ओपनिंग आपल्याला इंडेक्सचा झालेलं दिसतं. आता गॅपअप झाल्यानंतर सर्वांना असं वाटत होतं की कुठेतरी गॅप फिल केल्यानंतर एक इथे ऑपॉर्च्युनिटी कुठेतरी इंडेक्स आपल्याला क्रिएट करून देऊ शकतो, पण असं नव्हता. सायकोलॉजी बेसवरती जर बघायला गेलो इंडेक्सनी काय केलं तर गॅप फिल न करताच इंडेक्स कुठे चालला गेला, वरच्या साईडला जाताना आपल्या सर्वांना इथे दिसत. आता आपण 2 पद्धतीमध्ये काम करतो. एक करतो आपण सायकोलॉजीनुसार आणि दुसरं करतो आपण प्राइस ॲक्शननुसार. जर सायकोलॉजीनुसार बघायला गेलो तर सर्वांनाच माहीत होतं की इंडेक्स गॅपअप फिल केल्यानंतर इथं कुठेतरी बाय सगळेजण करू शकतात. म्हणजेच काय तर सी साईडला सगळेजण एंट्री इथे करू शकतात. त्याच्यामुळे सर्वांना एंट्री करण्यासाठी इंडेक्स कधी पण रेडी नसतो. इंडेक्स हा नॉर्मली 10% 5% लोकांनाच एंट्री करू देतात किंवा अदरवाईज जर एंट्री सगळ्यांनी केली असेल तर त्यांना कुठेतरी काढण्याचं काम इंडेक्स हे नॉर्मली करतो. ॲज पर सायकोलॉजी जर इथे गॅप फिल केलं असतं तर इंडेक्सनी नॉर्मली ब्रेकडाऊन देऊन परत खालच्या साईडला येण्याचा कुठेतरी प्रयत्न केला असता. तर इंडेक्सनी काय केलं, इंडेक्सनी मदतीनंच कुठेतरी वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न केला. आता हे होते एक सायकोलॉजी. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती अशा इंडेक्समध्ये प्राइस ॲक्शन जर बघायला गेलो तर प्राइस ॲक्शननुसार आपल्याला दिसत असेल की आधीच्या दिवशी इथे कुठेतरी आपल्याला सपोर्ट दिसत असेल. आधीच्या दिवशी म्हणजे ऑलमोस्ट बॅकला जर आपण बघितलं तर इथे सपोर्ट आपल्याला दिसत आहे. देन इथे जर पाहायला गेलो तर इथे आपल्याला सपोर्ट दिसत आहे. आता हे दोन्ही सपोर्ट जर आपण मॅच करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला तर आपल्याला काय दिसणार, तर इथे आपण दोन्ही सपोर्ट मॅच करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला दिसणार की एक पर्टिक्युलर ट्रेंड लाईन आपण इथे ड्रॉ करण्याचा कुठेतरी प्रयत्न करू. आता ज्यावेळेस आपण हे ट्रेंड लाईन ड्रॉ करून आलो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की इथे प्राइस वर गेली होती, इथून प्राइस वर गेली होती, म्हणून ह्या दोन्ही गोष्टी काय होत्या, सपोर्ट होत्या आपल्यासाठी. देन त्याच्यानंतर जर बघायला गेलो तर इथे प्रत्येक वेळेस काय केलंय, इंडेक्सनी या पर्टिक्युलर ट्रेंड लाईनला काय केलंय, रिस्पेक्ट केलंय. या पर्टिक्युलर ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट केलेलं आहे. परंतु आज 8 तारखेला काय झालंय, 8 तारखेला इंडेक्सनी गॅपअप केलं. गॅपअप करून इथे ऑलमोस्ट आपण काय म्हणू शकतो, तर ऑलमोस्ट आपण म्हणू शकतो की इंडेक्सनी इथे काय केलंय, ऑलमोस्ट बघायला गेलो तर रिटेस्ट केलेला आपल्या सर्वांना इथे दिसत असेल. आणि रिटेस्ट करत असताना आपण ज्या पद्धतीमध्ये इथे सगळ्या गोष्टी पडताळणी करतो त्यामध्ये आपला फॉर्म्युला आहे. ज्या ज्या वेळेस रिटेस्ट हा इंडेक्स करतो त्या त्या वेळेस कॅन्डलस्टिक पॅटर्न तिथे कम्प्लीट करण्याचा कुठेतरी प्रयत्न हा इंडेक्सचा राहतो. जर आजचा पण आपण इंडेक्स बघायला गेलो तर आजच्या पण इंडेक्समध्ये नॉर्मली जर आपल्याला झूम करून दाखवलंय तर आपल्याला इथे काय दिसणार, तर आपल्याला दिसणार इथे नॉर्मली कॅन्डलस्टिक पॅटर्न कुठेतरी बनवायचा प्रयत्न इंडेक्सनी केला. आता ज्यावेळेस इथे कॅन्डलस्टिक पॅटर्न कम्प्लीट झाला त्यावेळेस आपण बघू शकता की ज्यावेळेस इथे कॅन्डलस्टिक पॅटर्न कम्प्लीट झाला त्यानंतर आपल्याला जी कॅन्डल पाहिजे असते ती कॅन्डल सुद्धा आपल्याला ॲज पर प्राइस ॲक्शन मध्ये मिळाली. त्याच्यानंतर आपण कुठेतरी इथे एंट्री करण्याचा प्रयत्न केला आणि या एंट्री नंतर आपण कुठेतरी आपलं जे टार्गेट होतं, जे आपल्या ॲज पर कॅपिटलनुसार आपण जे टार्गेट डिसाईड करतो त्या टार्गेटनुसार आपण आज ऑलमोस्ट प्रॉफिट बुकिंग कुठेतरी करू शकतो. त्याच्यानंतर सुद्धा आपण जर बघायला गेलो तर ऑलमोस्ट इथे जर बघायला गेलो तर परत एक रिटेस्ट करण्याचा प्रयत्न केला आणि इथे सुद्धा कॅन्डलस्टिक पॅटर्न कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला, जिथून इंडेक्स परत एक अपसाईड मोमेंटम कम्प्लीट करत परत अपसाईडचं डायरेक्शन आताच्या टाइम पर्यंत सुद्धा अपसाईडमध्येच कुठेतरी काम करताना आपल्या सर्वांना इथे दिसत असेल. तर इथे आपण 2 टाईपमध्ये काम करायचा प्रयत्न केला. एक सायकोलॉजी बेसवर काम करायचा प्रयत्न केला, कारण की ज्या पद्धतीमध्ये इंडेक्सने गॅपअप दिलं आणि नंतर करेक्शन केलं हे कुठेतरी एक बेटर होतं सगळ्यांना ट्रॅप करण्याकरिता, की सगळ्यांना वाटलं की इथून मार्केट कुठेतरी गॅप फिल करणार, त्याच्यामुळे पी साईडचे लोकांनी इथे एंट्री केल्या, त्यांचा कुठेतरी एसएल घेण्याचं काम इंडेक्सने केलं. त्याच्यानंतर जे लोक सी साठी एंट्री करण्यासाठी
इथे बसून होते की इथे आल्यानंतर इंडेक्स आपण सी साठी एंट्री करू, त्यांना पण कुठेतरी एंट्री न करू देण्याचं काम सुद्धा इंडेक्सनी आपल्याला इथे सर्वांनी करताना दिसत आहे. आणि कुठेतरी मधातूनच इंडेक्स कुठेतरी अपसाईडचं मोमेंटम करताना आपल्याला दिसत आहे, ज्यामध्ये आपण एक आज प्रॉफिट बुक करू शकतो. धन्यवाद.